Good morning students. Today we are going to learn standard second subject English 2.9 Let's speak. इयत्ता दुसरी मधील इंग्रजी विषयातील 2.9 Let's speak म्हणजे चला बोलूया हा घटक आज आपण अभ्यासणार आहोत. Listen, repeat and speak म्हणजेच ऐका, पुन्हा म्हणा आणि बोला. ऑन द प्लेग्राउंड मैदानावरती मुले आणि शिक्षक जमल्यानंतर झालेला हा संवाद आहे तो आपण पाहूयात. टीचर सेज कम ऑन चिल्ड्रन लेट्स गो टू द प्लेग्राउंड. शिक्षक म्हणतात चला मुलांनो आपण आता खेळाच्या मैदानावरती जाऊया. चिल्ड्रन सेज हुर्रे टीचर वी वॉन्ट टू प्ले खो खो. मुलं म्हणतात हुर्रे आम्हाला खो खो खेळायचं आहे सर. टीचर सेज ऑल राईट ॲज यू विश. शिक्षक म्हणतात ठीक आहे जसं तुम्हाला वाटेल तसं. चिल्ड्रन सेज लेट्स प्ले. मग मुले म्हणतात चला खेळूया आणि ते खेळायला सुरुवात करतात. खो खो खेळण्याविषयीचा हा संवाद आहे. याच पद्धतीने इतरही खेळ आपण या खो खोच्या जागेवरती ठेवून हाच संवाद पुन्हा म्हणू शकतो. कसा ते पाहूया. नाव रिपीट द अबाव कन्व्हर्सेशन युजिंग द नेम्स ऑफ द फॉलोइंग गेम्स. म्हणजेच खाली दिलेली खेळांची जी नावे आहेत ती या ठिकाणी वापरून हाच संवाद पुन्हा म्हणा. खेळांची नावे आहेत कबड्डी, क्रिकेट, लंगडी, बॅडमिंटन, फुटबॉल, हॉकी, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल. या खेळांची नावे आपण वरील संवादामध्ये खो खो या खेळाच्या नावाच्या जागी ठेवून हाच संवाद आपण पुन्हा रिपीट म्हणजेच पुन्हा पुन्हा म्हणू शकतो. उदाहरणार्थ टीचर सेज कम ऑन चिल्ड्रन लेट्स गो टू द प्लेग्राउंड. Children says, hooray, teacher, we want to play kabaddi. Teacher, all right, as you wish. Children says, let's play. अशा प्रकारे कबड्डी हे नाव आपण या संवादामध्ये वापरू शकतो. तसेच इतरही नावे आपण या ठिकाणी वापरू शकतो. Teacher says, come on children, let's go to the playground. Children says, hooray, teacher, we want to play cricket. Teacher, all right, as you wish. Children says, let's play. फक्त खो खो या खेळाच्या जागी इतर खेळांची नावे आपण टाकू शकतो. लंगडी हे नाव आपण टाकू शकतो. चिल्ड्रन सेज हुरे टीचर वी वॉन्ट टू प्ले लंगडी. त्यानंतर बॅडमिंटन. चिल्ड्रन सेज हुरे टीचर वी वॉन्ट टू प्ले बॅडमिंटन. अशा प्रकारे फक्त ज्या वाक्यामध्ये खेळाचे नाव आलेले आहे त्या ठिकाणी खेळाचे नाव बदलून आपण हा संपूर्ण संवाद पुन्हा म्हणू शकतो. फुटबॉल हा खेळ आपण घेऊयात. टीचर सेज कम ऑन चिल्ड्रन लेट्स गो टू द प्लेग्राउंड. चिल्ड्रन सेज हुरे टीचर वी वॉन्ट टू प्ले फुटबॉल. टीचर सेज ऑल राईट ॲज यू विश. चिल्ड्रन सेज लेट्स प्ले. हॉकी हा खेळ वापरूयात. टीचर सेज कम ऑन चिल्ड्रन लेट्स गो टू द प्लेग्राउंड. चिल्ड्रन सेज हुरे टीचर वी वॉन्ट टू प्ले hockey. Teacher says all right as you wish. Children says let's play. Next game basketball. Teacher says come on children let's go to the playground. Children says hooray teacher we want to play basketball. म्हणजे आम्हाला खो खो खेळायचा आहे किंवा आम्हाला क्रिकेट खेळायचं आहे, आम्हाला लंगडी खेळायची आहे, आम्हाला बॅडमिंटन खेळायचं आहे, आम्हाला फुटबॉल खेळायचा आहे, आम्हाला हॉकी खेळायचं आहे, आम्हाला बास्केटबॉल खेळायचा आहे. अशा पद्धतीने फक्त खेळांची नावे बदलून संवाद आपल्याला वापरता येतो. आता शेवटचा खेळ व्हॉलीबॉल हा आपण संवादामध्ये वापरूयात. टीचर सेज कम ऑन चिल्ड्रन लेट्स गो टू द प्लेग्राउंड. चिल्ड्रन सेज हुरे टीचर वी वॉन्ट टू प्ले व्हॉलीबॉल. म्हणजेच आम्हाला व्हॉलीबॉल खेळायचा आहे. टीचर सेज ऑल राईट ॲज यू विश. चिल्ड्रन सेज लेट्स प्ले. अशा प्रकारे मैदानावरती गेल्यानंतर कोणता खेळ खेळायचा आहे याची विनंती शिक्षकांना मुले करू शकतात. म्हणजेच एखादा खेळ आपल्याला जर खेळायचा असेल तर तो या वाक्यामध्ये घालून आपण विनंती करू शकतो. लाईक दिस टुडे वी लर्न स्टँडर्ड सेकंड सब्जेक्ट इंग्लिश 2.9 लेट्स स्पीक. इयत्ता दुसरीमधील इंग्रजी विषयातील 2.9 लेट्स स्पीक म्हणजे चला बोलूया हा घटक आज आपण अभ्यासला. धन्यवाद.